आणि तुम्हाला मी सांगतो बांधवांनो भगिनीनो, असा एकच नगर विकास मंत्री आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या जेवढ्या नगर परिषदा, नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत त्या सगळ्यांना उद्यानासाठी, गार्डनसाठी, नमोद्यानसाठी 1-1 कोटी रुपये देणारा हा नगर विकास मंत्री. छोटे छोटे शहर आहेत, छोटी गावं आहेत, छोट्या नगर परिषदा आहेत, त्यांना कुठं पैसे मिळणार. आणि मग हे पण आपण केलं. आणि म्हणून येवल्यामध्ये देखील आपल्याला विकास घडवायचा. हे दोन्ही भाऊ दराडे बंधू हे चांगले कसलेले पैलवान आहेत. आणि आपला त्यांचा सुपुत्र रुपेश याला आपल्याला विजयी करायचा आहे. आणि म्हणून अतिशय विकासाची दृष्टी असणारा हा विकास रुपेश तुमच्याकडे उमेदवार म्हणून दिलाय. आणि मला येताना सांगितलं येवल्याचा कुस्तीचा फड मोठा असतो, आखाडा मोठा असतो आणि शिवसेना असा पक्ष आहे कुणाशी 2 हात करायला तयार असतो. आणि म्हणून दराडे बंधू हे या विकासासाठी या मैदानामध्ये त्यांनी रुपेशला उतरवलं आहे. खरं म्हणजे बघा, कुस्तीच्या तालमीची माती या तुमच्या एकनाथ शिंदेच्या अंगालाही लागली आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही असा काही डाव टाकला की काही जणांचा घाव अजून भरलेला नाही. तेव्हा जे चितपट झाले ते अजून उठलेच नाही. पण रोज शिव्याशा, रोज टीका टिप्पणी, बसता उठता झोपता जेवता खाता एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे. ते जाऊ द्या, पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी आरोपाला आणि टीकेला आरोपाने टीकेने उत्तर देत नाही. तर तुमचा एकनाथ शिंदे का आपल्याला या ठिकाणी एकूण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत निर्णय होऊ शकतो असं म्हटलंय. तर आरक्षणाची फेररचना आतापर्यंत करावी असं तुम्हाला वाटतं? सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय नेमका आलेला हे वाचून घेऊन सर्वच आणि आपण सगळेजण काल रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केले त्याबद्दल. रवींद्र चव्हाण यांनी असं वक्तव्य केले की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झालेली. आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे. त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम